भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे राज ठाकरेंची हे तिघजण मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत असेल. 5 ते 6 महिन्यापूर्वीचं माझं हे स्टेटमेंट आहे की भाजप, मनसे, शिवसेना हे एकत्र येऊन महापौर कदाचित बसू शकतील असं चित्र दिसतंय. आता 2 दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकताय. सुरुवातीला वाटलं होतं 2 शिवसेना एकत्र येतील अशी बातमी होती. आता एक बातमी फिरते ती म्हणजे ठाकरे आणि भाजप हे एकत्र येऊन आपला महापौर बसवतील. बघा, हे मी 5 महिन्या आधी सांगितलं आहे तुम्हाला की हे असं होऊ शकतं म्हणून, आणि आता ते होताना दिसतंय. ते चित्र समोर येते. अजून आलं नाही तर त्याच्यावर पूर्णतः आपण काय बोलू शकत नाही. काही अंदाज आहेत. बघा, 21 आणि 22 तारखेला ह्या शिवसेना कोणाची हा निर्णय होणार आहे, आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आता जर का जास्त त्यांनी जर का अडून बसले तर मग शिवसेना ही एकनाथ शिंदेकडून घेऊन ही उद्धव साहेबांना देण्यात येईल, ठाकरेंना देण्यात येईल, आणि मग ठाकरे आणि भाजप हे एकत्र महापौर बसवतील. असंही होऊ शकतं जर का एकनाथ शिंदे अडून बसले, इतर सगळ्या गोष्टी अडून बसले तर. पण जर का एकनाथ शिंदे अडून बसले नाहीत तर मात्र शिंदेंकडेच शिवसेना राहील, आणि मग भाजप आणि शिंदे हे मला असं वाटतं महापौर बसवतील. असं राजकारण सध्या चालू आहे. मला असं वाटतं हे प्रत्येकाच्या मनातलं आहे. सगळ्या गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, कारण सुप्रीम कोर्टावर असेल, निवडणूक आयोगावर असेल, इतर सगळ्या गोष्टींवर आता महाराष्ट्रातल्या जनतेचा, मराठी जनतेचा किंवा इतर भारताच्या सगळ्याच लोकांचा विश्वास उरलेलाच नाही आहे. कारण जे चित्र, जे निकाल आपण पाहतोय, ज्या गोष्टी घडत आहेत, मला असं वाटतं ही लोकशाही संपलेलीच आहे. आणि त्याच्यामुळे आता याच्या पुढे काय होईल ना हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, कारण कोणीच सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट मात्र जरूर सांगतो, माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे, तुमचा पक्ष याची भूमिका तुम्ही मांडत असता, या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मैत्री ही जपा. कारण आत्ताचं राजकारण हे गचाळ झालेलं आहे. आताचं राजकारण हे बोलतात ना, कोणीही काही सांगू शकत नाही, कधी कोणाच्या मांडीला लावून बसेल, हे काहीच सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आता पुढे काय चित्र दिसतंय हे मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ठाकरे म्हणून बोललं जाते, पण राज ठाकरे हे इन्व्हॉल्व्ह होत नाही आहेत. संजय राऊत बोलताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे बोलताना दिसत आहेत, आपल्याला देवेंद्र फडणवीस हे तर काय आता आउट ऑफ भारत गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचा काय तिकडून प्लॅन आहे का किंवा काय इतर गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही बघा नीट. 21-22 तारखेला शिवसेनेचा निकाल लागणार आहे ही गोष्ट, आणि 23 तारखेला आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आपण पाहिलं तर जन्मदिवस, आपण जन्मतिथी बोलतो ते आहे. मग एकनाथ शिंदे जर का शांत राहिले तर त्यांना कदाचित भाजप घेऊन महापौर बसवेल भाजपचा. जर का एकनाथ शिंदे हे अडून राहिले तर मला असं वाटतं भाजप हे ठाकरेंना घेऊन कदाचित शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळेल, आणि मग महापौर बसेल. हा कदाचित जसं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं तसं महापौर बनवतील, पण किंवा मग महापौर भाजपचा बसवतील, उद्धव ठाकरे साहेब आपले पाठिंबा देतील, असंही होईल. पण मनसे त्यात कुठे असेल अद्यापही दिसलेलं नाही, चित्र काही कळत नाही आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतंय की राजसाहेब ठाकरे ह्या भूमिकेमध्ये नसतील, कारण त्यांना सत्ता ही काय तोंडाने घेऊन जाणार सत्ता. यार 6 नगरसेवक निवडून आलेत. मला तर मनातून वैयक्तिक असं वाटतंय काहीतरी झालंय आतमध्ये. मनसेचे एकटे लढून जर का 7 नगरसेवक येत असतील आणि युतीमध्ये 6 नगरसेवक येत असतील, काय नक्की राजकारण चालू आहे ना समजतच नाही आहे, काय कळायला मार्गच नाही आहे. आपण आता मी सध्या त्या गोष्टी पण बोलू शकत नाही, कारण आताचे पुरावे समोर नाही आहेत. राजसाहेबांच्या मनात काय असतील माहीत नाही. कारण जर का युतीमध्ये लढून पण जर का असा निकाल असेल तर पुढे काय होऊ शकतं मला माहीत नाही. की आता मी बातम्या ऐकतो की मनसे हा भाड्याने दिलेला पक्ष आहे, लोकसभेला भाजपच्या बाजूने सगळ्या भूमिका घेतल्या, मग नंतर विधानसभेला त्यांची एक स्वतंत्र भूमिका होती, भाजपच्या विरोधात भूमिका होती. आत्ता या उद्धव ठाकरेंना भाड्याने दिला हा पक्ष, अशी पण भूमिका, बरेच म्हणजे फायदे आपला साधला आहे. आणि मनसेला काय फायदा झाला आहे, उद्धव साहेबांना फायदा झाला, त्यांच्या शिवसेनेला फायदा झाला, अशा गोष्टी फिरत आहेत. पण बघा, ह्या गोष्टी फिरत आहेत तेवढा सत्य पण आहेत. मी जे बोलतोय मला कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलतो, पण हे सत्य पण आहेत. पण मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे चांगला त्याच्यावर नीट विचार करत असतील, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतील. आपण तर लहान आहोत, मी तरी लहान आहे, त्या विषयावरून बोलणं इतक्यात मी मोठा नाही आहे. पण मला असं वाटतं राजसाहेब आता एक आपण निर्णय घ्यायला हवा, एक ठाम भूमिका. कारण आता 3-4 वर्ष जर का सत्ता नसेल तर एक कार्यकर्ता जो आहे तो आजपर्यंत बिना सत्तेचाच राहिलेला आहे. तो बोलतात ना इतर पक्षामध्ये स्थलांतर करू शकतो. आपण असं नाही बोलू शकत की बाबा तो एकनिष्ठ नाही म्हणून तो इतर पक्षात जातो आहे. त्याचं पण काही करिअर असतं, इतर गोष्टी असतात, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी निर्णय आता घेणं गरजेचं आहे. कारण 3-4 वर्ष आता सत्ताच नसेल, काही कामच होत नसणार आपला भले पक्ष मनसे हा रस्त्यावर उतरून सत्ता नसेल तरी आपण काम करतोय. पण मला असं वाटतं
काहीतरी एक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. प्रत्येक वेळेला कार्यकर्ता हा आपल्या अंगावर केसेस घेत असतो. प्रत्येक वेळेला आपण बिना सत्तेचा आजपर्यंत लढत आलोय. पण कधीतरी आपण विचार केला होता की अरे चला युती झाल्याच्या नंतर काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळेल, पण तरी काहीच नाही. युती झाल्यानंतरही असाच निकाल असेल तर मग काय करायचं याच्यावर मला असं वाटतं चर्चा करणं, याच्यावर मला असं वाटतं त्याचं समस्याचं निवारण करणं गरजेचं आहे. आता पुढे राजसाहेब ठाकरे भाजपबरोबर जाणार आहे का, उद्धवसाहेब ठाकरे भाजपबरोबर जाणार आहे का, ही चर्चा जी आपल्याला दिसते होताना ती खरी आहे का? आणि ती जरी झाली, मी तुम्हाला एक एक पुढचं सांगतोय, जरी झाली तर मला असं वाटतं जे काम आहेत ना ते आजपर्यंत जे बोललेत ते करावं, एवढीच माझी एक साधी इच्छा असेल. माझा कुठलाच पक्षाला विरोध नसतो की बाबा किंवा कुठल्या नेत्याला की तू इथून तिकडे गेला किंवा तू तिथून इथे गेला. माझं एकच सरळ साधं सोपं गणित आहे की बाबा रे तुम्ही जो शब्द देताय ना तो शब्द पाळा. बाकी काहीच नाही. बाकी तुम्ही कुठल्याही पक्षात जावा, बाकी तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुम्ही जो शब्द दिलाय सामान्य जनतेला की आम्ही तुमच्यासाठी हे करू, ते मला असं वाटतं केलं पाहिजे. ते करणं गरजेचं आहे. एखादा सामान्य माणूस जरी विचार करतो निवडणूक लढवायची तर त्याच्याकडे काही टॅलेंट असेल, इतर सगळ्या गोष्टी असेल, पण पैसा हा गरजेचा आहे. आता ही सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे आणि मला असं वाटतं पुढे तर खूप भयंकर होणार आहे राजकारण. आणि त्याच्यामुळे तरुण जो आहे ज्याच्याकडे खरंच ती एक कुवत असते त्या सगळ्या गोष्टी समाज सुधारण्याची, इतर सगळ्या गोष्टी करण्याची, बोलण्याची, मी स्वतः मला देखील कधी कधी वाटतं राजकारणात यावं, पण मी थांबतो. मी विचार करतो नाही, पैसा नाही आहे आपल्याकडे आणि त्याच्यामुळे फक्त बोलण्याची क्षमता असेल किंवा इतर गोष्टी समजण्याची आपली ऐपत असेल, इतर सगळ्या गोष्टी असेल, पण एक आपल्या ऐपत पैशामुळे मागे राहते. हे मला असं वाटतं माझ्यासारखे बरेच लोक आहेत त्यांनाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे राजकारणात यायचं तर काय यायचं आणि राजकारण येऊन काय करायचं, तर बाबा सतरंजाच उचलायच्या का हे आणि किती वर्ष उचलायच्या. मी माझ्या समोरून जे उदाहरणं पाहिली या निवडणुकीमध्ये, आज इतके वर्ष काम करून पण त्या लोकांना तिकिटा मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांना हार पत्करावे लागते. बरेच पक्षाचे आहेत, मनसेचे पण आहेत, सेनेचे पण आहेत, सगळ्यांचे आहेत. आणि जे नको ते लोक जे फक्त नेपोटिझम म्हणून जिंकून आलेले आहेत पहिल्याच निवडणुकीमध्ये, अशा बरेच मी उदाहरणं पाहिले. आणि त्याच्यामुळे खरंच भीती वाटते की या राजकारणात पाऊल ठेवावं की नाही. आता बोलायचंच नाही मला त्या सगळ्या गोष्टी, कारण मी जवळून पाहिली ही निवडणूक. आता सध्या जे नको ते त्यांना तिकीटं मिळत आहेत, जे प्रत्येक पक्षाचं सांगतोय नको त्या लोकांना तिकीटं मिळत आहेत, नको ते लोक निवडून येत आहेत. त्यांना कसं आहे ना, ज्यांना परिस्थितीचा अनुभव असतो ना ते लोक कधीच त्यांना तिकीट मिळत नाही, तर कधीच ते निवडून येत नाही. त्यांना पैशाच्या अभावी फक्त मागे राहावं लागतं. पण ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे अनुभव नाही आहे, पण त्यांना स्थानिक प्रश्न काय तेच माहिती नाही. काही वॉर्डामध्ये नको ते बाहेरचेच लोक येऊन उभे राहतात. आपल्या वॉर्डाच्या समस्या लोकांना माहीत नाहीत आणि तेच लोक येऊन उभे राहतात. आणि ज्यांना समस्या माहिती आहेत त्यांना खाली थांबवलं जातं. त्यांना काय त्यात पहिला दुसरा फळीत घेतलं जातं की बाबा रे तू आमच्याबरोबर राहा, आणि त्यांना हातात लॉलीपॉप दिला जातो. इतर सगळ्या गोष्टी होत आहेत. राजकारण झालेलं आहे, गचाळ झालेलं आहे. आता ह्याच्यातून काय भूमिका घेणार, मला असं वाटतं राजसाहेबांनी निर्णय घ्यावा मनसे पदाधिकाऱ्यांसाठी. काय बरेच जण नाराज आहेत, कारण बरेच जण तेच बोलतात युती होऊन पण जर का हे असा निकाल लागणार असेल, 6 नगरसेवक निवडून येणार असतील, तर मग एकटा लढून 7 नगरसेवक आले ते काय वाईट होते का, हे सगळेच जण बोलत आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं विचार करावा, आपला कोणी फायदा घेतला आहे का याच्यावर निरीक्षण करावं. आणि जर का फायदा घेतला असेल तर आपण त्याला तोट्यात कसं टाकायचं याचा देखील विचार करावा, असं मला असं वाटतं. मनसे पक्षाने आता भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकजण आपल्या बोलतात ना पाठीवर लात मारून पुढे जातो आहे, पण आपण आहे तिथेच राहतो आहे. ही गोष्ट मला असं वाटतं मनसे पदाधिकाऱ्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी. मी भले आज मनसेच्या विरोधात बोलत असलो तरी पण माझी एक भावना आहे, ती मला जे दिसतंय, मला जे मी अनुभवते ते मी बोलतो आहे. मला असं वाटतं तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एक कार्यकर्ता असतो, आपण एकनिष्ठ असतो, इतर सगळ्या गोष्टी असतात, पण नको ते एकनिष्ठ लोक, नको ते मागचे आपल्या पक्षात येऊन पुढे जात आहेत निघून, आणि आपण आहे तिथेच उभं राहतो. याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगावं. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढे आता निकाल, महापौर, काय इतर सगळ्या गोष्टी काय होत आहेत काय नाही, मला वाटतं राजकारण आता खूप बोलतात ना वरच्या लेवलला होणार आहे. आपण अपेक्षा पण केल्या नसेल अशा गोष्टी घडणार आहेत. आपण पाहूयात. लेट्स वॉच. जय हिंद, जय महाराष्ट्र.